सोनालीने यावेळी रोशन घरात अजून सर्वांबरोबर मिसळलेला नाही आणि थोडं अजून त्याने घरातील कार्यात सहभाग दाखवायला हवा असं म्हणत त्याला नॉमिनेट केलं. यामुळे घराबाहेर जाण्यासाठी रोशन थेट नॉमिनेट झाला. पण अशातच आता त्याला बिग बॉस मराठी 2चा विजेता शिव ठाकरे याने पाठिंबा दिला आहे. शिव ठाकरेने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याला टॅग करत भाऊ आहे आपला असं म्हटलं आहे. रोशनसह बिग बॉस मराठीच्या घरातील आणखी काही सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या टास्कमधून एकूण 9 स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये करण सोनावणे, सागर कारंडे, दीपाली सय्यद, दिव्या शिंदे, प्रभू शेळके, रोशन भजनकर, रुचिता जाधव, अनुश्री माने, राधा पाटील हे नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठी सीझन 6मधून कोणता स्पर्धक नॉमिनेट होणार हे पाहणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कोणता स्पर्धक नॉमिनेट होणार हे नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.